तर या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रवासामध्ये आणखी एका व्यक्तीची आपल्याला मोलाची साथ लाभलेली आहे. या पुस्तकातील 10व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत या पुस्तकाचं सूक्ष्म निरीक्षण करून वाचन करून ज्यांनी याच्यामध्ये दुरुस्ती करून दिलेली आहे ते माननीय श्री नीरज वामन दांडेकर. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी नेहा दांडेकर यांची देखील या कार्यामध्ये मोलाची साथ लाभलेली आहे. श्री नीरज दांडेकर सर हे कैलासवासी द्वाग नाईक विद्यालय बदलापूर येथे संस्कृत अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संस्कृत विषयातून MA BEd ही पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालय ठाणे व साठे स्वायत्त महाविद्यालय विलेपार्ले येथे संस्कृत अभ्यास मंडळ सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ येथे संस्कृत अभ्यास मंडळ सदस्य म्हणून नियुक्त आहेत. संस्कृत भारती या संघटनेच्या कोकण प्रांताचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच संस्कृतमधून अनेक काव्यरचना त्यांनी केलेल्या आहेत. तसेच भगवद्गीता शिकवण्याचं कार्य देखील ते करतात. मी माननीय श्री दांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व रसिक श्रोते हो, खरं म्हणजे माझे मित्र श्रीहरीने बरंचसं या पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलच पुन्हा बोलायचं म्हणजे तोचपणा येतो. तरीही भगवद्गीता अन्य संस्कृत भारतीच्या आमच्या वर्गाचा भाग म्हणून आम्ही भगवद्गीता संस्कृतातून शिकवतो. त्यामुळे गेली काही वर्ष भगवद्गीतेचा अधिक जवळून थोडाफार अभ्यास करण्याचा योग आला. त्या दृष्टीने मला जाणवलेल्या 2-3 गोष्टी फक्त आवर्जून मला इथं आपल्यासमोर मांडायच्या आहेत. बऱ्याचदा काय होतं भगवद्गीतेच्या बाबतीत ते कॅलेडोस्कोप सारखं आहे. तुम्ही जशा कोनातून बघाल तसं ते तुम्हाला दिसतं. त्यामुळे शंकराचार्यांना ते वेगळं दिसलं, रामानुजाचार्यांना वेगळं दिसलं, मध्वाचार्यांना वेगळं दिसलं. त्यांच्या दर्शनाप्रमाणे त्यांनी त्याचा अर्थ केला. आणि इतरही भाष्यकारांनी गीतेचा अर्थ करताना कोणाला शुद्धाद्वैत दिसलं, कोणाला द्वैत दिसलं, कोणाला केवलाद्वैत दिसलं. पण या विशेषतः याचा अनुवाद करताना मला एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे लेखकाने यातल्या कोणत्याही वादामध्ये किंवा यातल्या कोणत्याही तत्वज्ञानामध्ये न पडता एक अतिशय सुबोध आणि अतिशय सुंदर असा त्याचा अर्थ आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण बऱ्याचदा याच्यावरून भाष्यावरून वाद होतात अनेकदा. मग कोणाला प्रमाण मानायचा हा प्रश्न पडतो. तर हे कोणत्याही अशा याच्यात पडले नाही, हा एक महत्त्वाचा भाग. दुसरी गोष्ट त्यांचं संस्कृतचं ज्ञान तर विलक्षण आहेच, ते तर दिसतंच आहे त्याच्यातून. मराठी ते ज्या काळात होऊन गेले त्या काळातली ती मराठी आहे ती खरं म्हणजे त्या काळाला अनुरूप सोपी मराठी आहे. पण दुर्दैवाने आज आपण मराठीची इतकं तिचं अवमूल्यन केलं आहे की आजच्या काळामध्ये ती मराठी ही प्रचंड कठीण वाटू शकते. मला गीतेवरचं एक अतिशय सुंदर पुस्तक आचार्यांच्या भाष्याचा गद्यानुवाद उपनिषद तीर्थ पंडित दवा जोगानी केलेला आहे. दवा जोगानी जे मराठीत गद्यामध्ये गीतेवर भाष्य केलेलं आहे भाष्यार्थ प्रकाश म्हणून, त्याचा मला खूपदा आठवण होत होती याचं म्हणजे वाचन करताना की ते जणू काही यांनी पद्यामध्ये केलंय. इतकं सुंदर आणि इतकं साचेबद्ध गीतांमध्ये त्यांनी गीतेचं तत्वज्ञान आणलेलं आहे. हा त्यातला आणखीन एक भाग. आणि संस्कृत मराठी या 2 भाषांचं आकलन त्यांचं प्राचुर्य तर आहेच, पण त्याच्याच बरोबरीने मी त्यातले राग वाचताना मला फार कळत नाही गाण्यातलं आणि पंडितजी समोर असताना मी बोलणंही अधिकाराचं नाही. तरीही हमीर, झिंझोटी, जीवनपुरी, मल्हार इतके वेगवेगळे राग त्याच्यामध्ये त्यांनी त्या रागांमध्ये ही पदं निबद्ध केलेली आहेत. म्हणजे करायचंच म्हणून करायचं ओढून ताणून असतं तर सोप्या रागांमध्ये बसवता आलं असतं. पण अनेक रागांमध्ये म्हणजे मी खरं तर मोजले नाहीत पूर्ण नक्की राग किती आहेत, पण खूप वैविध्य रागांचं त्याच्यामध्ये आहे. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग. आणि विशेषतः मी आत्ता वेळेअभावी त्याची उदाहरणं देत बसत नाही, पण आपण सर्वांनी पुस्तक वाचताना 2, 3 आणि 18वा अध्याय त्यातलं जरूर आवर्जून बारकाईने वाचावा.
कारण गीतेची प्रस्तावना भगवंताच्या तत्वज्ञानाची 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. 3ऱ्या अध्यायात कर्मयोग आहे. तिथे जवळजवळ सगळी संपते गीता खरं म्हणजे. आणि मग एकदम 18व्या अध्यायात सगळ्याचा सार भगवान सांगतो. तर याचा अनुवाद पंडितजींनी इतका सुंदर केला आहे की तो पुन्हा पुन्हा आपण वाचला पाहिजे. किंबहुना 2ऱ्या अध्यायाचं क्लिष्ट तत्वज्ञान अगदी सहज सोप्या शब्दात या गीतांच्या माध्यमातून त्यांनी मांडलं आहे. शेवटी या कामाच्या निमित्ताने आमचंच खरं म्हणजे प्रबोधन झालं. आम्हालाच एक चांगली संधी मिळाली. आणि एक खरं सांगायचं तर अशा लोकांचं लेखन वाचल्यानंतर आपल्याला किती आपण अज्ञानी आहोत याची जाणीव होते, तशी जाणीव झाली. त्यामुळे पुन्हा एकदा थोडं अभ्यासाकडे प्रवृत्त झालो. हेच पंडितजींचे माझ्यावरती आणि मी आता ती आली नाही आहे सौभाग्यवती, तिच्या वतीने आमच्यावरचे उपकार आणि ऋण मान्य करतो. हे एक चांगलं काम करण्याची संधी स्नेहाताईंनी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचंही ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.